नमस्कार मित्रांनो, आज मातृभूमी जयंती व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्ताने गौतम भारडे यांच्या वतीने आज सामान्य स्पर्धा घेण्यात आलेली आहे। या पेपरचा पूर्ण जो ड्राफ्टिंग आहे समर्थ अकॅडमी म्हणजे मी ड्राफ्टिंग केलेला आहे। पेपरचा उद्दिष्ट असा आहे जी आगामी पोलीस भरती परीक्षा होणार आहे बरं का, त्या अनुषंगाने तुमची पूर्णतयारी व्हावी ही मनापासून इच्छा होती। मग त्या अनुषंगाने आज पेपर झालेला आहे आणि तुम्ही एकदम पेपर खूप चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे। प्रायचं डिस्ट्रीब्युशन आपण 14 तारखेला होणार आहे। येथे आजपासून ते 100 प्रश्न आहेत। त्या अनुषंगाने आपण काय करू, सोल्युशन घेत आहोत। तर प्रश्न क्रमांक 51 पासून तुमच्याकडे पेपर आहे। हा व्हिडिओ खूप केअरफुलने बघा कारण जे प्रश्न मी घेणार आहे सोल्युशन शॉर्टकट मेथड तुम्हाला वापरणार आहे। तर सोल्युशन्स तुम्हाला पुढे जे आहे ते शॉर्टकट तुम्हाला वापरायचे बरं का। आगामी परीक्षेला आपण 51 पासून प्रश्न ते सुरू करू बघा। 51 प्रश्न असा होता की 7 क्रमांवर विषम संख्येची सरासरी 29 आहे। किती आहे? 29 ही सरासरी बरं का। 29 मध्यांक आहे। सरासरी अजून एक शब्द काय मध्यांक, ठीक आहे। तर हा मिडल आहे। तर आता मोठी संख्या काढायची। हा मध्यांक असल्यामुळे 3 पुढच्या संख्या घेऊ आपण। 31 आहे, 33 आहे आणि 35। सगळ्यात मोठी संख्या काय असणार आहे? 35। एकदम शॉर्टकट मेथड 35 आहे। पर्याय क्रमांक 3 उत्तर येतो बघा। ओके बघा, नेक्स्ट प्रश्न असा आहे 10 दशे काही दराने 2500 रुपयाचे बघा। सहव्याजचा प्रश्न आहे। ओके, तर सहव्याज ज्यावेळेस आपण व्याज काढतो सोपा मेथड आहे। मुद्दल 2500 रुपये मुद्दल आहे, राईट। त्यानंतर मुदत आहे 2 वर्ष आहे। आपल्याला आलेला व्याज जो आहे तो 400 रुपयाचा व्याज आहे। तर आपल्याला काढायचं काय आहे यामध्ये, तर आपल्याला इथं काढताना दर काढायचे। दर आपण एक्स गृहीत करू, ठीक आहे। भागिले 100 ला 100 हा सूत्र आहे। ओके बघा, हे दोन शून्य कटले, राईट। संक्षिप्त करा। 25 गुणिले 2 म्हणजे 50 आहे, राईट। 50 गुणिले एक्स बरोबर आहे 400 चा व्याज आहे। हा गुणाकार इथं भागाकार होतो बरं का। 400 भागिले आहे 50 ला 50 बरोबर एक्स आहे। 0 0 कटले 5 8 40 म्हणजे 8% येतो दर। किती टक्के दर? 8% दर। सहव्याज बरोबर आहे मुद्दल दर भागिले 100। हा सूत्र चुकायचं नाही बरं का, की आपण सहव्याज करतो बरं का, राईट। मग 2500 गुणिले 2 गुणिले x भागिले 100 काटाकाटी करा। जी संख्या प्राप्त होते 8% येतो दर। किती टक्के येतो दर? 8% येतो दर, राईट। बघा नेक्स्ट प्रश्न आहे इथं 8% दर म्हणजे पर्याय क्रमांक येतो बघा। पर्याय क्रमांक आहे इथं 4 पर्याय, राईट। समोरचा प्रश्न फक्त बेरीज करायची बरं। बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्ही करू शकता। ज्यावेळी प्रश्न ते आपण सोल्युशन घेऊ बरं का, राईट। 53 प्रश्न फक्त बेरीज आहे ते तुम्ही करू शकता। ओके बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 54 प्रश्न असा आहे 8 ही संख्या बघा। 8 ही जी संख्या आहे, ओके, 0.24 किती पट आहे? एकदम सोपा मेथड वापर करायचा आहे। काय करायचंय? 8 लिहितो घेऊ आपण, ठीक आहे, भागिले 0.2 घेऊ, राईट। आता इथे काय करायचं आपल्याला? पट काढायचा आहे। मला दशांश ओळवायचा आहे। हा एक घरीकडे घ्यावा लागेल, 0 घेऊन टाका, संपलं। 8 संक्षिप्त करूची संख्या आहे। 2 ने 8 ला डिवाइड करा, येतं 40 पट आहे बरं का। किती पट आहे? 40 पट। एकदम मेथड सोपा आहे। जी संख्या आपल्याला पट करायचे ना ती वरती घ्या, 8 भागिले 0.2 करा। दशांश ओळवायचा आहे, 0 घ्यावा लागेल बरं का। 2 ने भाग द्या 80 ला, किती येतं? 40 पट येतो बरं। किती आहे? 40 पट, 40 पट आहे। ओके म्हणजे पर्याय क्रमांक निघतो बघा। ऑप्शन आहे पर्याय क्रमांक इथं 2 ऑप्शन आहे। 54 चा 2 पर्याय, ठीक आहे। बघा नेक्स्ट प्रश्न क्रमांक आहे पुढचा आहे 55। फक्त इथं अपूर्णांकाचा भाग व्यक्त करायचा आहे बघा। 8000 आहे 118 चे म्हणजे गुणाकार असतं बरं का। काय असतं? गुणाकार 2/9। ओके, काटाकाटीच करायची आहे। 9 9 81। ओके, 9 2 18। मात्र ज्यावेळेस दशक स्थान एक स्थानामध्ये विशेष भाग जातो 0 घ्यायचं बरं का। आता गुणाकार सगळं चुकणार आहे। आता गुणाकार करू 2 गुणिले 2 म्हणजे 4, 0 येतो। 2 गुणिले 9 म्हणजे 18 है ना। ओके, 1804 येतो। हा एक्झॅक्टली उत्तर आहे 1804। इथे दिसतो पर्याय क्रमांक आहे 4 पर्याय, ठीक आहे। संक्षिप्त करताना फक्त विसरू नका, विशेष भाग गेलं एक दशक स्थान तर काय ते 0 घ्यावं लागतं बरं का।
हे तुमचं चुकलं मग सगळं चुकून आलं बरं का गुणाकार. ओके राईट. पर्याय क्रमांक येतो इथं 4 राईट. बघा प्रश्न क्रमांक आहे नेक्स्ट आहे 56 प्रश्न असा आहे. एका संख्येचे 40% म्हणजे 12.8. बघा 100% म्हणजे आहे एखादी संख्या गृहीत धरू. ठीक आहे. एका संख्येचं आहे 40%. बघा इथे काय दिलं 40% म्हणजे आहे 12.5. तर 100% म्हणजे किती काढायचं. ओके इथं फक्त संक्षिप्त करायचं बरं बाकी काहीच नाही. ठीक आहे. म्हणजे 40% म्हणजे 12.5 आहे. मग 100% म्हणजे किती इथं संक्षिप्त करता फक्त चुकून आहे आपले. ओके राईट. टक्केवारी जे व्यक्त करतो आपण 100च्या प्रमाणे व्यक्त करतो बरं का. ठीक आहे. 40% म्हणजे 12.5 100% म्हणजे किती असं काढायचं. ठीक आहे. या दोन संख्येचा गुणाकार ही संख्या डिवाइड करू आपण. बघा इथे काय करताना संख्या मोठी आहे 12.5 म्हणजे आहे 100ला 100 आहे भागिले 40. ओके दशांश उडवायचा आहे. बरं इथं 0 घ्या. हे दोन 0 काढले बस. 4 त्रिकम 12 आहे 4 2 8. बरं काय येतं पर्याय क्रमांक आहे 32 येतो ऑप्शन 4. संक्षिप्त चुकू नका. 40% म्हणजे 12.5 100% म्हणजे किती काढायचं. समोर त्याचा गुणाकार होतो ही संख्या डिवाइड होते बरं का. जी संख्या येते ती आहे 32 32 आटाकडीच करायची बरं का. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण. 57 प्रश्न वयाचा प्रश्न आहे. असे वयाचे प्रश्न हमखास पोलीस भरतीला जे आहेत हमखास प्रश्न आहेत बरं का. बघा 4 वर्षानंतर रामच्या वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल. त्यांच्या आजची वयाची वेळ 46 वर्ष आहे. बघा आज समजा गृहीत धरू है ना एक्स आहे है ना. त्यानंतर आहे एक्स ची संख्या आपण काय तर घेऊ आपण. ठीक आहे. पण कधीच वय आहे 4 वर्षानंतर वयाची वेळेची बरं का. ओके समजा आपण गृहीत धरू 2 व्यक्ती आहेत. आज त्यांचं वय 46 वर्ष आहे. मग 4 वर्षांनी वयाची बेरीज किती होती ते काढा. ओके 4 वर्षांनी किती होणार आहे दोघांचे 4 वर्ष प्लस करावं लागते बरं का. म्हणजे आजची समजा वयाची बेरीज हे माहिती आहे पण जो पट किंवा प्रमाण आहे तो 4 वर्षांनी माहिती आहे बरं का. मग काय करू दोघांचं 4 वर्ष प्लस करा. ठीक आहे. कशामुळे 4 वर्षानंतरची वयाची बेरीज काढायची बरं का. म्हणजे किती होईल वयाची बेरीज 54 वर्ष. ठीक आहे. ही जरी वयाची बेरीज किती वर्षांनी होणार आहे 4 वर्षांनी बरं का. आजच्या वयाची बेरीज माहिती आहे 46 वर्ष. ओके पण आपल्या 4 वर्षांनी त्याचं पट माहिती किंवा प्रमाण माहिती बघा. त्यामुळे 2 व्यक्ती आहेत 4 वर्ष 8 वर्ष प्लस करा म्हणजे 4 वर्षांनी वयाची बेरीज होईल 54. ओके आता बघा इथं काय दिलं 4 वर्षानंतर वयाची जी आहे राम आणि वय दोघांचं दुप्पट होईल. आता इथे काय घ्यायचं आपल्याला समजा काय व्यक्ती फिक्स घ्यायचं दुसऱ्याचं काय घ्यावं 2च घ्यावं लागेल म्हणजे 54 ला 54. ओके आपण श्यामचं वय एक्स घेऊ दुप्पट होणार आहे म्हणजे 2x. वयाची बेरीज आहे 54 वर्ष. ही आजची होती बरं का. पण 4 वर्षांनी वयाची बेरीज किती होणार आहे संक्षिप्त करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय 3x 3x बरोबर आहे 54 आहे. x इथं दोघांमध्ये गुणाकार भागाकार येतो तो x बरोबर आहे 54 भागिले 3 संक्षिप्त करा येतं 18. 18 जी हो हा जो वय आहे कधीचा आहे 4 वर्षांनी होणार आहे बरं का. आपण काय केलं 4 वर्ष प्लस केलं बरं का. त्यामुळे आता 4 वर्ष मायनस करून टाका. 18 मधून 4 गेले किती होईल आजचं वय आहे 14 वर्ष बरं का. जो गुणोत्तर आहे जी वयाची बेरीज आहे जी होणार आहे मग त्याला तुम्ही गुणोत्तर घ्या बरं का. आजच्याला नाही घ्यायचं 4 वर्षांनी होणार आहे त्याला घ्यायचं बरं का. x आणि 2x बरोबर आहे 54 वर्ष. हे 4 वर्षांनी होणार आहे दोघांची वयाची बेरीज. मग संक्षिप्त केलं आपण 3x बरोबर आहे 54 भागिले नाही संक्षिप्त करू x बरोबर आहे 54 भागिले 3. वयाचा जो आहे जो सगळ्यात कमी व्यक्ती जो 18 वर्ष होतो पण कधी होतो 4 वर्षांनी. आजचं काढायचंय 4 वर्ष मायनस करून द्या. ओके आजचं वय किती आहे 14 वर्ष. कोणाचं वय आहे श्यामचं बरं का. आहे का श्यामचं वय. पर्याय क्रमांक येतो बघा 3 ऑप्शन आहे 3 राईट. बघा नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न घेताना एकदम बेसिक प्रश्न आहे. बघा असे प्रश्न खूप झालेले आहेत. जर 7 सुतार 7 ते 7 दिवसामध्ये बनवतात तसे पोलीस भरती प्रश्न येतो बघा. 5 पोपट आहे ना 5 पोपट 5 किडे 5 दिवसामध्ये खातात असा प्रश्न बघा. सेम तसंच प्रश्न आहे. इथे काय करायचं आहे
कॉमन सेन्सचा प्रश्न आहे बरं का. 7 टेबल 7 सुतार 7 टेबल 7 दिवस करतात तर 1 सुतार 1 टेबल 7 दिवस करणार है ना. एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे बरं. याला कुठं गणित वापर करायची आवश्यकता नाही. किती येणार 7 दिवसच. पर्याय क्रमांक 3 येतो. ओके चला प्रश्न क्रमांक 59 बघा असा आहे. दीपकचा पगार सुरुवातीला काय होतं समजा गृहित 100 रुपये होतं. ओके है ना. प्रश्न काय दिलेला आहे दीपकचा पगार सुरुवातीस 15% वाढलेला आहे नंतर तो 20% कमी झाला. लॉकडाऊन झालं असं समजा मग शेकडा वाढ गट किती काढायचा आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे. 100 होतं 15% वाढलं 115. ओके कमी झालं कमी याच्यावर होणार बरं का. 20% कमी करा ठीक आहे. भागिले 100 100. ओके 0 0 कटले 115 मध्ये 2 करा 230 येतं. हा 0 कटला 0 कटला म्हणजे 23 रुपयाची जी आहे ही आहे 115चे 20%. आता काय करायचं आहे कमी झाला मायनस करून टाका. 115 मधून ती 23 मायनस करू आपण है ना. ओके वजाबाकी आता फक्त वरची वजाबाकी करायची बरं का. 15 केले उरले बाकीचे किती 8 मायनस 100 रुपये मायनस करून टाका किती येतं 92 है ना. बघा सुरुवातीला जे आहे 100 रुपये होता पगार किती झाला 92. मग कितीने कमी झाला 8% घट. कधी घट असतो बरं का वाढ होत नाही. वाढ जी झालेलं आहे कमी झालेलं आहे घट जास्त झाला कधी घट असतो बरं का वाढ होत नसतं. 8% जो आहे घट आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. तुम्हाला पेपर चालू असताना करेक्शनसाठी दिलेलं आहे बरं का सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मेन्शन केलेला आहे तो म्हणजे घट. बरं का वाढ कधीच होत नसतं बरं का. कारण पगार कमीने वाढला आणि जास्तने कमी झाला घट असतं बरं का वाढ होत नसतं. ओके चला प्रश्न क्रमांक जो आहे 59चा पर्याय क्रमांक 3 येतो. प्रश्न क्रमांक 60. ओके बघा सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत टाकी भरतच नाही बरं का है ना. ओके बघा एका नळाने 1 4 तासामध्ये भरते बरं का. भरण्याची जी आहे वेग आहे बरं का. रिकाम्याची कालावधी जास्त आहे बरं का. टाकी कधी भरणार आहे बघा. एका नळाने 1 4 तासामध्ये भरते पण त्याच नळाने जे आहे छिद्र आहे काही कारणाने समजा छिद्र असेल किंवा एका बाजूने ते पाणी निघत असेल तर भरलेली टाकी साधा रिकामी होते बरं का. तर किती वेळात भरेल. आता रिकाम्याची कालावधी किती आहे 6 तास बरं का. रिकामी होते 6 तासामध्ये भरते 4 तासामध्ये भरते कमी वेळामध्ये रिकाम्यामध्ये जास्त वेळामध्ये. मग काय करायचं आहे सोपा मार्ग ठीक आहे. इथं करताना जो रिकामी आहे 6 तास मायनस 4 6 गुणिले 4 बस हा इथं लक्षात ठेवायचं बरं का. ती टाकी कधी कधी भरणार आहे बरं का रिकाम्याची कालावधी जास्त आहे बरं का. भरण्याची कालावधी कमी आहे ती टाकी भरणारच आहे. इथं 6 वजा 4 ओके भागिले 6 गुणिले 4. आता असं करू नका काटाकाटी 6 6 कटले 4 4 कटले असं नाही करायचं. काय करायचं 6 गुणिले 4 गेले 2 2 दिले आहेत ओके. 6 गुणिले 4 तुम्ही काटाकाटी करा ओके. 4 गुणिले 4 ने काटाकाटी केले 2 आलं 2 गुणिले 6 म्हणजे आहे 12 एक्झॅक्टली की 12 तासामध्ये भरणार आहे बरं का. हा गुणोत्तर असतो बरं का. काळक्रमिकमध्ये वेगाचं प्रमाण आहे तो व्यस्त असतो त्यामुळे इथे येतं 12 तासामध्ये ती भरणार आहे बरं का. ओके किती तास 12 तास. काय केलं आपण 6 वजा 4 शिरस्थानी आहे 6 गुणिले 4 संक्षिप्त केलेला आहे आलेला आहे. ती संख्या म्हणजे किती 2 छेद आहे 6 गुणिले 4 काटाकाटी केलं आला 1/12 म्हणजे ती टाकी भरणारच आहे 12 तासामध्ये भरते बरं का. ओके रिकामी होत नसते बरं का. कालावधी म्हणजे जास्त आहे रिकाम्याची आहे आणि भरण्याची कालावधी कमी आहे त्यामुळे ती भरणारच बरं का. रिकामी होत नसतं. ओके चला पर्याय क्रमांक येत आहे तो आहे ऑप्शन 3. नेक्स्ट प्रश्न बघा एका दुकानदाराने एक वस्तू आहे 140 ला विकल्यामुळे त्याला शेकडा 30% तोटा झाला. बघा आपण एक वस्तू 100 ला खरेदी केली ओके आपला लॉस झाला 30% म्हणजे आपण कितीला विकणार आहोत 70 ला विकणार आहोत बरं का. लॉस आहे 100 वर असतं बरं का. एक वस्तू 30% ने लॉस झाला मूळ किंमत 100 घेऊ आपण 30% लॉस 70 ला आहे 70 म्हणजे 140 बरं का. मग मूळ किंमत किती काढायची कारण विकण्याची जी वस्तू आहे ती 140 ला विकली बरं का. म्हणजे विक्री किंमत 140 आहे ही आहे खरेदी किंमत आहे ओके. इथं आहे विक्री किंमत आहे त्यामुळे काय करावं लागतं विक्री घ्या. आता खरेदी किंमत काढायची शॉर्टकट मेथड आहे त्रिभाजी मांडा 100 ला 70 तर 140 ला किती असं काढायचं. हे दोघांचा गुणाकार विसंख्य डिवाइड
140 गुणिले आहे 100ला 100 डिवाइड बाय 70 करा, 0 0 काढले, 7 2 14, 2 गुणिले 100 म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे 200. किती आहे हो 200. राईट. चला पर्याय क्रमांक येतो तो इथं आहे ऑप्शन 2 आहे. बरं पुढचा एक इथं मी प्रश्न क्रमांक आहे 62 प्रश्न आहे. इथं लक्षात असू द्या. ए अधिक आहे बी याचा वर्ग. बघा ए चा वर्ग येतो, बी चा वर्ग पण येतो. ठीक आहे. अधिक आहे ए आणि बी हे दोनदा घ्यावं लागतं. बघा त्यामुळे 2 घ्यायचे. ठीक आहे. ए पर्याय क्रमांक येतो 4 असा ऑप्शन आहे 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63 आहे. क्रमांक आहे 63 प्रश्न. बघा 0.15 गुणिले आहे 15 गुणिले आहे 0.015. ठीक आहे. राईट. छेदस्थानी आहे 0.5 गुणिले आहे 0.005. ओके गुणिले आहे 5. आता बघा ह्या दशांश अपूर्णांकाचा भाग जो आहे घेताना काय करायचं आहे, अंशस्थानी किती दशांश आहेत बघा 1 2 3 4 5 6. याला मी असं लिहू शकतो. बघा बघा 15 गुणिले ओके 15 गुणिले गुणिले 15 गुणिले असं लिहू शकतो. बघा आता छेदस्थानी तेवढीच संख्या सरकून घ्यायचं. बरं का मी काय केलं 1 2 3 4 5 6 हे 6 स्थळी इकडे सरकून घेतलं. छेदस्थानी तेवढंच करायचं. बघा 6 स्थळी इकडे सरकून घ्यायचं. 1 बघा 5 नंतर ओके 2 3 4 ओके आणि आता इथे एकच स्थळी आहे म्हणजे मला घेताना काय केलं मी वरे 6 स्थळी सरकून घेतलेलं आहे. इथं मात्र किती 1 2 3 4 ओके 4 स्थळी आलं. मी इथं काय करू आता हे 2 शून्य घ्यायचं. बरं का हे आणि हे याचं व्हॅल्युएशन सेम आहे. बरं का सेम व्हॅल्युएशन आहे. याला आपण असं पण लिहू शकतो सेम सेम. दशांश शोधायचं आहे हा मार्ग आहे. काटाकाटीच करा संपलं भाग. 5 त्रिक 15 आहे. ओके 5 त्रिक 15 आहे. काटाकाटीच करा. 5 त्रिक 15 आहे. ठीक आहे 1 2 याला आपण नंतर आपण दशांश देऊ. ठीक आहे 3 1 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आहे. 2700 बरं का म्हणजे काय होणार बघा आता हा जर या स्थळी हा जर या स्थळी आहे 0.27 त्याचं व्हॅल्युएशन असतं. बरं का काटाकाटी करताना फक्त चुकून यावे. बरं का 5 त्रिक 15 हा आला 5 त्रिक 15 हा आलेला आहे. 5 त्रिक 15 मात्र इथं 2 शून्य तसंच ठेवा हा 100 होतो. बरं का 3 त्रिक 3 3 3 9 9 त्रिक 27 या 2700 म्हणजे हा जर या स्थळी हा जर या स्थळी 0.27 त्याचं व्हॅल्युएशन असतं. बरं का किती आहे 0.27 आलं. बघा उत्तर पर्याय क्रमांक आहे इथं आहे पर्याय क्रमांक 3. बरं का उत्तर आहे. ठीक आहे आलं. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे एकदम गुणाकार भागाचं स्वरूप जो आहे 25 गुणिले आहे 3.25 ओके अधिक आहे 50.4 ओके भागिले आहे 24. याला आपण असं लिहू शकतो. बघा हे 25 ला 25 घ्या गुणिले दशांश उडवायचं आहे. सोपा मार्ग आहे 325 100 घेऊन टाका झालं. प्लसला प्लस आहे. ठीक आहे बघा इथे घेताना 50.4 गुणिले 1/24 असं घेऊ शकतो. बरं का आपण काय अडचण नाही काटाकाटीच करून टाका सोपा मार्ग आहे. ठीक आहे बघा घेताना फक्त चुकून एवढी अपेक्षा आहे. इथं प्लस आहे ना ओके याचा आपण क्रियाक्रम करून टाकू. फर्स्ट 25 4 आहे 100 ओके राईट 4 8 32 ओके 4 1 4 आहे तिथे उरलं 1 उरलं 4 पेक्षा एक लहान संख्या 0.2 बरं का काय करायचं म्हणता 4 2 8 आहे राईट आहे ना. परत काय उरलं 2 उरलेलं आहे ओके 0.4 25 81.25 प्लस आहे. आता इथे काटाकाटी करता फक्त चुकून आहे. बघा 24 × 48 आलं राईट. उरलं किती आहे 2.1 जर 24 × 24 पॉईंट घेताना काय करावं लागेल पॉईंट घ्यायचं. बरं का इथं असा 2.1 येतो. बरं का ओके बेरीज करून टाका सोपा मार्ग आहे राईट. 81.25 आहे 2.1 यांची बेरीज आहे 5 3 पॉईंट आहे 3 ला 3 83.35 याचं व्हॅल्युएशन आहे. किती आहे 83.35 आहे का. पर्याय क्रमांक दिसतो बघा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3.
फक्त पर्यंत ही पद्धत ही सोडून घ्यायची आहे, प्लस आहे. आपण ही सोडून घेतली, याचं व्हॅल्युएशन 2.1 आला, याचं व्हॅल्युएशन आहे 81.25 आला. दोघांची बेरीज करून टाकली, किती आलं 83.35. हा येतो बेरीज बरं का. बोर्डोमास नियम यानुसार पद्धत सोडवायची आहे, मग हा म्हणजे वास्तव बरं का. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. बघा 65 क्वेश्चन असा आहे. एक बाटलीमध्ये ही बाटली आहे, कोणती बाटली गृहीत करा बरं का. बाटली कोणती असू शकते, ठीक आहे. ओके, समजून घ्या. एका बाटलीमध्ये 25 मिलीमीटर बरं का, मिली. ओके, 25 आहे मिली. ओके, आपल्याला परिमाण माहित पाहिजे बरं का. सगळ्यात लहान परिमाण आहे मिली. ओके, मिली तो मिली तो नाही मिली ज्याला म्हणून बरं का, मिली. त्याच्यावरचा आहे कोणता आहे सेंटी बरं का. ओके, सेंटीमीटर सेंटीमीटर आहे. त्याच्यावरची आहे डेसी बरं का, देशी 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 नाही बरं का, देशी. मग येतं आहे ग्रॅम येतं, मग आता लिटर येतं. ओके, लिटर हा परिमाण कशाचा आहे माहिती आहे, ठीक आहे. आणि आहे ग्रॅम येतं बरं का. हा ग्रॅम लिटर आहे आणि मीटर. ओके, हा आहे मीटर, राईट. आता बघा इथे काय दिलं, ही बाटली आहे, ही बाटली आहे त्यामध्ये 25 मिली काय आहे औषध भरलेलं आहे. तर 1 लिटर औषध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील. आता 1 लिटर म्हणजे किती हे माहित पाहिजे बरं का. ओके, 1 लिटर म्हणजे आहे 1000 मिलीलीटर बरं का. ओके, है ना. मिली आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे बरं का. 1 लिटर म्हणजे आहे 1000 मिलीलीटर. याला डिवाइड करा 25 ने. 25 4 आहे 100, हा 0. किती बाटल्या लागतील 40 बाटल्या लागतील बरं का. किती बाटल्या 40 बाटल्या, राईट. ओके, बघा नेक्स्ट प्रश्न आहे क्रमांक 66. बघा अपूर्णांकामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे खाली ऋण पूर्णांक संख्या कोणती. ऋण पूर्णांक बरं का, अपूर्णांक नाहीये. बघा पर्याय क्रमांक समजा 1 आहे, काही जण काढलं बरं का, 4/12 आहे. ठीक आहे, हा कसा आहे बघा 4 × 4 4 × 12 म्हणजे इथं येतो अपूर्णांक येतो बरं का, पूर्णांक येत नाही. आपल्याला काय पाहिजे पूर्णांक शब्द आहे बरं का, पूर्णांक असा आहे. इथं येतो अपूर्णांक व्हॅल्युएशन बरं का, आपल्याला पूर्णांक पाहिजे. ठीक आहे, क्रमांक 2चा समजा 8/2 आहे, तर काय निघतं आहे 8/4 आहे. 4 2 8, आपण धन पूर्णांक निघाला झालं. पर्याय क्रमांक 3 बघा, तो पण अपूर्णांकच निघाला आहे, मायनस आहे ना, म्हणजे मायनस आहे म्हणजे छेद आहे. संक्षिप्त केलं तर धन पूर्णांकच निघतो बरं का, ऋण पूर्णांक निघत नाही. पूर्णांक शब्द आहे बरं का, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे. -18/3 आहे, 3 6 18 म्हणजे हा निघतो बघा ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक शब्द बरं का, पूर्णांक, कारण इथे विशेष भाग जातो 3 ने बरं का, त्यामुळे -6 आहे तो बरं का. पूर्णांक शब्द आहे -6. पर्याय क्रमांक आहे 4. बघा नेक्स्ट प्रश्न घेऊ आता. इथं बघा ही स्टार आहेत बघा, 9 आहे तर स्टार आहे. ओके, 7 आहे तर स्टार आहे, 5 आहे. ओके, तर आता घेत असताना बघा 9 स्टार 7 5 5 अंकी आहे. किती आहे 1 2 3 4 5 5 अंकी आहे बरं का. आपल्याला कसोट्या माहित पाहिजे बरं, कसोट्या माहित असेल तर काय 11ची कसोटी काय आहे, त्या शेवटच्या 2 संख्येला ज्या संख्येने भाग देऊन 11 भाग देऊ शकतो, बाकी सगळ्यांना भाग देऊ शकतो बरं का. इथं आहे एकमेव पर्याय असा आहे इथं 5 घ्यावा लागतो बरं का, म्हणजे 55 अंकाला 11 भाग देऊ शकतो. म्हणजे आपल्या इथं ऑलरेडी 5 आहे, तर काय घ्यावं लागेल 5 घ्यावं लागेल बरं का. कसोट्या तुम्हाला माहित असेल हा भाग सोपा जातो बरं का. शेवटच्या 2 संख्येना 11 विशेष भाग जात आहे, सगळ्यांना भाग देऊ शकतो बरं का. असं कसोटी आहे 11ची बरं का, त्यामुळे इथं काय घेऊ शकतो आपण पर्याय क्रमांक 6 घेतलं विशेष भाग जात नाही. पर्याय क्रमांक 2 9 घेतलं तरी भाग जात नाही. पर्याय क्रमांक 3 आहे 5 म्हणजे 11 5 55 भाग जाऊ शकतो. 11ची कसोटी माहिती पाहिजे, तो इथो 5 बरं का. काय येतं 5, राईट. बघा नेक्स्ट प्रश्न आहे 15 इंच बरं का, इंच आहे बरं का, 20 इंच आहे आणि 25 इंच. ओके, राईट. इथं मापाची खोक्यामध्ये बरं का, कोणता खोका आहे ते बघून घ्या तुम्ही आता बरं का. खोक्या, ओके, मोठ्यात मोठी बाजू असते गणाकृती बरं का. आता गणाकृती शब्द म्हणजे काय असतं,
हा घनाकृती बरं का, हा घन. ओके, जी आहे घन. हा घनाकृती म्हणजे आहे त्याची बाजू 6 असतात बरं का, तो घनाकृती. ओके, शब्द आहे मोठ्यात मोठी बरं का. आता काय करावं लागेल, याची मस्सवी करावं लागेल बरं का. मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मस्सवी करावं लागेल. 15 आहे, 20 आहे, 25. ओके, शब्द आहे मोठ्यात मोठी बरं का. 5 ने भाग जातो, 5 3 5 4 5 5. आता मग निघत नाही. 5 म्हणजे सगळ्यात मोठा घनफळ असणार आहे. याला काय करायचंय, लांबी रुंदी उंचीने गुणाकार करायचं बस, बाकी काहीच करायचं बरं का. मोठ्यात मोठे शब्द आहे 5 घेतलं, 5 ने डिवाइड करून टाका बघा. 5 3 15, 5 4 20 आहे, 5 5 25. गुणाकारच करून टाका. 3 4 12, 12 गुणिले 5 म्हणजे किती हो, 60 बरं का. काय आहे, 60 ठोकळे तयार होतात. काय केलं मी अगोदर 15 20 25 ची मस्सवी काढली, 5 निघाला. सगळ्यात मोठा घनाकृती 5 असू शकतो बरं का, 5 वाजता. लांबी रुंदी उंचीचा गुणाकार डिवाइड करून टाका. 15 20 25 डिवाइड करून टाका. ही संख्या 60 आहे बरं का. काय 60 ठोकळे तयार होतात बरं का. हा शॉर्टकट मित्र बरं का. असे शॉर्टकट तुम्हाला इथंच उपलब्ध होतील बरं का. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. बघा, वर्गमूळ संख्या आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे, घनमूळ काढायचं आहे. एकदम शॉर्टकट मी तर काय वापरतो बघा, लक्षात असू द्या. राईट, बत्तीस दशांश आहे 768. आता मला घनमूळ काढायचं बघा. घनमूळ काढायचं आहे, एकदम मेथड सोपा आहे. मला सांग 8चा घनमूळ काय तो एक स्थानी घ्यायचं बरं. पर्यंत ते येतो 2 झालं. ह्या 3 जी संख्या आहेत त्यांचा व्हॅल्युएशन आपण याचं पर्यंत एक स्थानचे घनमूळ काढला 2 पॉईंटला पॉईंट देऊन टाक दशांश बरं का. ओके, 32च्या पूर्वीची घनसंख्या काढायची. 32च्या घनची पूर्वी संख्या कोणती आहे, 27 आहे. 27 घनमूळ काढा, काय येतं 3 बस. 3.2 याचं व्हॅल्युएशन आहे. ओके, या तिन्हीपैकी एक संख्येचं घनमूळ काढा, 2 घेऊन टाकलं. ओके, परत 32च्या पूर्वीची घनमूळ संख्या आहे, सो घनसंख्या कोणती आहे 27 आहे. 27 ची घनमूळ घेऊन टाका, 3.2 याचा उत्तर असतो बरं का. ठीक आहे, तुम्ही 3.2 आहे, 3.2 आहे, 3.2 याने गुणाकार करा, ही संख्या मिळते बरं का. ओके, 3.2 ने 3दा गुणाकार केला, ही संख्या मिळते. काढण्याची रीत अशी आहे, एक स्थानचा पर्यंत घनमूळ काढा, 2 घ्यायचा आहे, पॉईंट ऑफ पॉईंट. 32च्या पूर्वीची घनसंख्या घ्यायची, 27 घ्यायची, मग त्याचा मूळ काढा 3. ओके, हा 3.2 याचं व्हॅल्युएशन आहे. काय आहे 3.2. पर्याय क्रमांक इथे बघा, ऑप्शन आहे ऑप्शन 1 पर्याय. ओके, बघा नेक्स्ट प्रश्न आहे. दोन संख्या 2 जसे 5 या प्रमाणात आहे. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढल्यास त्यांचे गुणोत्तर 1 जसे 2 होतो बघा. तर त्या संख्या कोणत्या, काय करायचं आहे, हा त्यांचा गुणोत्तर आहे 2 जसे 5. ओके, त्याचा किंमत आपण x घेऊ. कितीने वाढला, 8 ने वाढला, तर काय होणार गुणोत्तर 1 जसे 2 होणार. बस संक्षिप्त करायचं बरं का. इथं 8 घेऊ आपण. ओके, गुणोत्तर 2 जसे 5 आहे. एखादी किंमत आपण x ने व्यक्त करतो. ओके, +8 आहे, +8 ने वाढल्यामुळे 1/2 होईल. कृपया गुणाकार करू. 2 2 4x प्लस आहे, 2 गुणिले 8 16 आहे. 1 ने गुणाकार संख्या रिपीट घेऊन काढायची बरं का. 5x अधिक 8 आहे. संक्षिप्त करूची संख्या प्राप्त आहे बघा. ओके, x संख्या जवळ येऊ. 5x आहे वजा 4x आहे, हा प्लस मायनस होतो. 16 मधून 8 गेले. ठीक आहे, 8 उरलेले आहे, हा 1x तर 1x. ठीक आहे, x ची किंमत किती आहे 8. ओके, आता प्रश्न काय दिला आपल्याला. ओके, या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आता त्याची संख्या कोणती. मग काय करावं लागेल आपल्याला, x म्हणजे आहे, म्हणजे संक्षिप्त करणं फक्त आपलं चुकीने बरं का. ठीक आहे, राईट. x ची किंमत 8 आहे, 8 2 16 हा लिहा. ठीक आहे, x गुणिले x ची किंमत 8 आहे, 8 म्हणजे 40, म्हणजे ती संख्या कोणती आहे तर 16 आणि 40 संख्या आहे बरं का. असं दिसतो का पर्याय क्रमांक, दिसतो का, दिसतो पर्याय क्रमांक 2 16 आणि 40. ओके, राईट. x ची किंमत 8 निघाली, त्याला गुणाकार करायचं 2 बरं का. x म्हणजे 8, 8 2 16, x ची किंमत 8 आहे, 8 म्हणजे 40 बरं का. हा निघतो उत्तर किती आहे 40. 16 जसे 40. ओके, किंवा 16 आणि 40 हे दोन संख्या आहेत बरं का.
राईट. बघा नेक्स्ट प्रश्न. एका गावाची लोकसंख्या 24,000 आहे. ती आता दरवर्षी 5% वाढते. 3 वर्षांत ती कोणती असेल? बरं का, मला एक सांगा. लोकसंख्येचे प्रश्न जेवढे असतात ते कशा सोडवायचे? चक्रवाढीने. बरं का, ठीक आहे. लोकसंख्या वाढते. आता आपण जगात क्रमांक 1 वर लोकसंख्या, बरं का. त्यामुळे माणसं आपल्याकडे भरपूर असतात. आता वाढ झालेली आहे ती कशी व्यक्ती करायची? चक्रवाढीने. बरं का, बघा सूत्र काय आहे? ए म्हणजे तो रास, पी म्हणजे मुद्दल आहे, 1 + r भागिले 100 कंसाचा वर्ग n. हा सूत्र आहे चक्रवाढीचा. बरं का, लोकसंख्येचे जेवढे प्रश्न असतात चक्रवाढीचे प्रश्न त्याने सोडवायचे. बरं का, ओके. पी म्हणजे मुद्दल आहे 24,000. ओके, आपण कंसामध्ये लिहू 1 + काय रेट किती आहे? 5% वाढ. ओके, 100 + 100 किती वर्ष? 3 वर्ष. बस त्याने सोडवायचं. म्हणजे 2 मार्ग आहेत. 3दा आपण गुणाकार करलो तो 1 मार्ग आहे. पण ज्यावेळेस राऊंड फिगर असतं त्यावेळेस सोपा मार्ग आहे चक्रवाढीने सोडवायचा. बरं का, राऊंड फिगर. बघा हा कंसामध्ये किती पूर्ण करू आपण? फर्स्ट ऑफ 100 + 100 प्लस 5 म्हणजे 105 छेद 100 + 100 याला संक्षिप्त करा. बरं का, 5 ने भाग जातो. 5 × 2 = 5 × 5 5 × 2 म्हणजे ह्या कंसाचं व्हॅल्युएशन निघालं 21/20. त्याला बाहेर काढू आता आपण. ओके, 24,000 आहे. बघा गुणिले आहे 21/20 गुणिले आहे 21/20 गुणिले आहे 21/20. कशामुळे? 3 वर्ष आहेत ना. 3दा गेला काटाकाटी करायची. 1 2 3 1 2 3 0 0 कटले. बरं, संक्षिप्त करू. बे निसम बे के बे 3 4 संक्षिप्त करू. 6 संक्षिप्त करू 3 येतो. ओके, 21 × 21 × 21 21चा घनपाठ असेल एकदम सोपा. बरं का, 21चा घन किती येतो? बघा संक्षिप्त केला 3 × 21 × 21 × 21 बस. म्हणजे तुझा 21चा घनपाठ असेल सोपा मार्ग आहे आणि त्याला 3 ने गुणाकार करा. ओके, मग इथं पर्याय क्रमांक निघतो. ऑप्शन आहे पर्याय क्रमांक आहे 3 आहे. 27,783 आहे त्याचा गुणाकार. 21चा घन त्याला 3 ने गुणाकार करा. डायरेक्ट मेथड. ओके, काय केलं मी? लोकसंख्येचे जेवढे प्रश्न असतात ते चक्रवाढीने सोडवायचे. बरं का, ओके. 24,000 कंसामध्ये 1 + 5/100 कंसाचा वर्ग 3 वर्ष. बरं का, कंसामध्ये क्रिया पूर्ण करा. त्याचं व्हॅल्युएशन येतो 21/20. किती वेळेस घ्यायचं? 3 वेळेस. 3 वर्ष आहेत ना. 21/20 गुणिले 21/20 गुणिले 21/20 गुणिले 24,000 काटाकाटी करा. ती येतं. एकूण संक्षिप्त करा. संक्षिप्त केलं आपण 1 2 3 0 काटाकाटी केलेली आहे. ओके, है ना. 2 संक्षिप्त केलेलं आहे, है ना. 1 2 4 परत 2 संक्षिप्त केलं 6 येतं. 6ला परत 2 संक्षिप्त 3 येतं. 3 गुणिले बघा 3 गुणिले 21 गुणिले 21 याचा गुणाकार येतो 27,783. हे येतं लोकसंख्या 3 वर्षानंतर. बरं का, लोकसंख्या वाढत असते. बरं का, आपल्याला माणसं भरपूर आहे त्यामुळे विषय नाही. राईट, चला बघा पुढे बघू. प्रश्न क्रमांक 72 आहे. एका संख्येला 17ने भागाकार 13 आहे. काय करायचंय? भागाकार क्रिया पूर्ण करायची. तुम्हाला 17 × 13 अशी करायची आवश्यकता नाही. 10 ने करा. 117 येतात. 17 × 51 असं करून टाका. बस. 1 आहे, त्यानंतर 2 आहे, है ना. त्यानंतर अर्ध संख्या म्हणजे 221. आता इथं काय करायचं आहे? 221 आलं. 17 × 13 म्हणजे 221 येतं. बरं का, ओके. त्याला किती प्लस करू? आता किती प्लस करायचे? 14 बाकी होतं. 14 प्लस करून टाका. बस. ओके, हां. 5 ला 5 3 ला 3 235. 235 आहे का पर्याय? बघा झालं. पर्याय क्रमांक येतो. पर्याय क्रमांक 1 ऑप्शन. ठीक आहे. गुणाकार करताना काय करायचंय? 10 17 म्हणजे 170. 17 × 51 लिहून टाका. बस असं गुणाकार करायचं. बरं का, 221 + 14 बाकी होतं. 14 प्लस करून टाका. किती येतं? 235. राईट.